तर इकडे मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। गोरे स्वतःला वाचवण्यासाठी विधानसभेची दिशाभूल करतायत असं म्हणत गंभीर आरोप गोरे यांच्यावर रोहित पवार यांनी केलेत। गोरेंनी अधिवेशनात खोटी माहिती दिल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। रोहित पवारजी, जयकुमार गोरेंनी तुमच्यावरती हक्कभंग दाखल केला म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करतात का, असा सवाल उपस्थित होतो। असं नाहीये, त्यांनी माझं नाव घेतलं, माझ्या बाबतीत खोटी माहिती दिली गेली, याच्यासाठी काय मी हक्कभंग करत नाहीये। मला नियम माहिती आहेत। मी एका महिलेला न्याय मिळावं आणि अधिवेशनामध्ये जिथं खरी माहिती दिली गेली पाहिजे, कारण का अधिवेशनामध्ये असणारा जो वेळ आहे तिथं असणारे सगळे आमदार अध्यक्ष महोदय हे सामान्य लोकांच्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आहेत। पण तिथं खोटी माहिती जर दिली जात असेल, एखाद्या महिलेच्या बाबतीतली खोटी माहिती असेल नाही तर काय कागदपत्राच्या बाबतीतली, तर मला असं वाटलं की खऱ्या गोष्टी लोकांसमोर तिथं आल्या पाहिजे। म्हणून त्या अर्थाने एका महिलेला न्याय तिथं मिळावा, त्याच्याबरोबर खोटी माहिती ज्या पद्धतीने फक्त सरकार तुमचं आहे आणि मंत्री तुमचा आहे म्हणून मंत्र्याला तिथं बोलण्याची संधी दिली गेली आणि त्यात धडधडून खोटं बोललं गेलं, त्याला विरोध म्हणून खरी माहिती लोकांसमोर यावी म्हणून मी हक्कभंग। तुमचा हक्कभंग जर अध्यक्षांनी स्वीकारला नाही तर मग पुढचं पाऊल काय असणार तुमचं? लोकांना एक संदेश जाईल की इथं सत्तेतल्या लोकांचंच ऐकलं जातं। सुप्रिया सुळेंनी एक महत्त्वाचं विधान केलंय की आत्ताच एका मंत्र्याचा राजीनामा झालाय, पुढच्या 6 महिन्यामध्ये 100 दिवसांमध्ये 6 महिन्यांमध्ये अजून एक मंत्र्याचा राजीनामा होईल जो बायकोच्या आड काम करतोय म्हणून। आता कुठल्या दिशेने ताई बोलतात हे मला सांगता येणार नाही, पण इथं असणारे बरेच मंत्री त्यांच्या विरोधात बऱ्याच काही गोष्टी आहेत। सामान्य लोकांवर बऱ्याच काही अन्याय हा सत्तेच्या माध्यमातून मंत्र्यांनी तिथं केलेला आहे, चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, अजूनही करत आहेत। त्यामुळे ह्या गोष्टी लोकांसमोर आल्यानंतर आम्ही तर आवाज उठू आणि लोकांनी सुद्धा पाठिंबा दिला तर अजून असे अनेक मंत्र्यांचं तिथं राजीनामा घ्यावे लागतील अशी। योगेश गुरवसह अक्षय मंगणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई।